नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 6 जणांनी घेरलं आणि तलवारीने दोन्ही हाताचे पंजे छाटले. राजकीय वैरातून रक्तरंजित हल्ला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात राजकीय वैमनस्यातून एक अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. गेल्या 5 वर्षापासून सुरू असलेल्या वादाचा सूड घेण्यासाठी शनिवारी सायंकाळी एका व्यक्तीवर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हल्लेखोरांनी रोहिदास हरिश्चंद्र दांगडे वय 48 यांच्या दोन्ही हाताचे पंजे मनगटापासून वेगळे केले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण श्रीगोंदा परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहिदास हरिश्चंद्र दांगडे वय 48 हे आपल्या दुचाकीवरून गुगल वडगाव येथील घराकडे निघाले होते. वाटेत सुपेकर वस्तीजवळ 6 जणांनी त्यांना घेरलं. जीव वाचवण्यासाठी रोहिदास यांनी जवळच्याच एका घरात धाव घेतली, परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत घरात घुसून तलवारीने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की दांगडे यांचे दोन्ही हाताचे पंजे मनगटापासून वेगळे केले. हा भयावह प्रकार पाहून घरातील एका महिलेला मोठा धक्का बसला आणि ती बेशुद्ध पडली. या प्रकरणी पीडित दांगडे यांची मुलगी राधिका हिने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुन्या राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी परशुराम दांगडे, अभयराज दांगडे, सागर दांगडे, दत्तात्रय दांगडे, विक्रम दांगडे आणि संग्राम पवार या 6 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून मुख्य आरोपी विक्रम तुळशीराम दांगडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उर्वरित 5 आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.